सध्या जो तुम्ही एक प्रोजेक्ट हातात घेतलेला सातारचा त्या प्रोजेक्टने तर धमाका उडवून दिला. कसं काय हे सगळं उलथवून टाकलत तुम्ही? नाही, उलथवायचा असा विषय नाही. म्हणजे आम्ही असं पण भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आम्ही जिल्ह्यात निवडून आलो होतो. आणि थोडा आमचा प्रयत्न मी स्वतः केला होता किंवा एकत्र येऊन व्हावं. मी तुमची तिने बोलणी झालेली त्या हो, मी संदर्भात? मी एक 3-4 वेळेला सन्मान्य शंभूराजेंशी बोललो होतो. मकरंद पाटलांशी बोललो होतो. परत शंभूराजे, मी, मकरंद पाटील आम्ही पण बोललो होतो. असं आमची चर्चा किंवा एकत्र येऊन करूया, संघर्ष नको. ठीक आहे, निवडणुका आपण वेगवेगळ्या लढलो वगैरे सगळं आहे. पण एकत्र काम करू आता इथून पुढं. असं पण आपण युती म्हणून राज्यात काम करतोय. आपण मंत्री म्हणून एकत्र आहे. तर म्हणजे प्री पोल वेगळं झालं असेल किंवा भाजप वेगळी लढली. पण आता झालंय, आता एकत्र येऊन कल तसा दिलाय जिल्ह्यातल्यांनी, की भाजप 1 नंबरला आहे, राष्ट्रवादी अजितदादांची 2 नंबरला आणि शिंदे साहेबांची सेना 3 नंबरला आणि मग काँग्रेसचा तर एकच जागा त्याला काँग्रेसला मिळाली. बाकी म्हणजे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं कोणच निवडून नाही आलं. तुमचं एक शेतकरी संघटनेला जागा मिळाली असं आहे. त्यामुळं एकत्र यावं असं आम्ही पण त्याला साथ नाही मिळाली. तर शेवटी पक्ष म्हणून आम्हाला पण शेवटी जर आपल्याला साथ मिळत नसेल, तर आम्ही एवढा मोठा पक्ष असून आम्ही जिल्हा परिषदच्या सत्तेतनं बाहेर राहायचं, हे पार्टी म्हणून पण संयुक्तिक नव्हतं म्हणून हे केलं. आणि खरं म्हणजे मी अगदी स्पष्ट ज्यावेळेला आमचे सगळे गेले सभागृहामध्ये सदस्य, त्यावेळेला आम्ही 32 होतो. म्हणजे 28 जरी निवडून आले होते, तरी 32 सदस्य आमचे सभागृहामध्ये स्वतःहून गेले होते. म्हणजे कुणी मागं मी किंवा गोरेसाहेब वगैरे आम्ही 2 मंत्री तिथे. आम्ही कुणाच्या मागं नव्हतो गेलो, कुणाला आम्ही काही गाड्यांमधनं नेलं नाही, काही नाही. मग कोणी नेलं गाड्यांमधून? नाही, ते आपण व्हिडिओज बघताय कोण होतं, कोण नाही. आमचे आमचे सदस्य त्यांचे ते गेले, आत जाऊन बसले आणि एक तिसरा म्हणजे त्यांचे जे आमच्या विचाराचे एक जण होते, त्यांनी 33वं मत आम्हाला दिलं. असं आमचं 33चा पण आकडा ते झाला. 33वं मत सुद्धा फार जपून ठेवलेलं एका बाजूला. हां, ते थोडं कसं आमचा ठेवलेलं ते? म्हणजे माझ्या विचाराचा तो हे होता. त्याला समोरची लोकं आमचा संपर्क कोणाचा होऊन देत नव्हते. पण त्यांनी दिलं, शेवटी निर्णय घेतला, त्यांनी मतदान केलं आम्हाला.